आर्ट फेस्टिवल मीरा भाईंदर का आज तीसरा दिन है और आज मैं आपको बता दूं कि महाराष्ट्र मराठी फिल्म फेयर अवार्ड से नवाजी गई केतकी मैम यहाँ पे आई थी और अपने मधुर स्वर से यहाँ के नागरिकों का मंत्रमुग्ध कर दिया और उन्हें सुनने के लिए यहाँ पे भारी तादाद में लोग आए थे। मैं आपको बता दूं कि आर्ट फेस्टिवल जो मीरा भाईंदर शहर में हो रहा है ये चौथा साल है। यहाँ पे रोजाना सुबह शाम भारत के अच्छे अच्छे गिने चुने कलाकार यहाँ पे आते हैं, लोगों के बीच में अपना परफॉर्मेंस दिखाते हैं। साथ साथ मैं आपको बता दूं कि अपनी संस्कृति, अपनी धरोहर, अपनी सभ्यता को किस तरह से सजो के रखना है, तो अगर आपको जानना है तो प्रताप सरनाइक से जानिए। तभी तो वो आए दिन मीरा भाईंदर शहर हो चाहे थाना हो, वो इस तरह के संस्कृत कल्चरल प्रोग्राम करते हैं। चलिए बात करते हैं। सगळ्यात आधी मला विहंग प्रस्तुत संस्कृती आर्ट फेस्टिवल मी खूप ऐकलं होतं ह्याच्याबद्दल आणि ठाण्याला जो झाला होता त्याच्याही बद्दल मी त्याच्यामध्ये परफॉर्म केलं आणि आता मीरा भाईंदरमध्ये आजचा हा कार्यक्रम झाला। मला खूप छान वाटलं कारण जो ऑडियन्स होता तो इतका एंगेजिंग होता, प्रत्येक गाण्याला इतका भरभरून प्रतिसाद सगळ्यांचा होता आणि मुख्य म्हणजे गाणं जाणणारी सगळी लोक होती। या निमित्ताने मी रवी नवलेजी यांचे सुद्धा अभिनंदन करेन आणि मी त्यांना थँक्यू म्हणेन की मला इथे इन्व्हाइट केलं आणि माननीय प्रतापराव सरनाईक त्यांची सुद्धा मी आभारी आहे की मला त्यांनी इथे बोलवलं। मला खूप छान वाटलं कारण काही निवडक गाणी अशी असतात जी फक्त क्रीम ऑडियन्स समोरच गाण्याची संधी मिळते। फिल्म सॉंग्स तर आम्ही खूप गातो पण इथे हा ऐकणारा ऑडियन्स होता तो खूप छान होता आणि माझी काही नवीन गाणीसुद्धा मी इथे गायले, खूप छान म्हणजे अप्रतिम प्रतिसाद। आणि या निमित्ताने मी सगळ्या लोकांना सांगेन की ह्या फेस्टिवलला दरवर्षी या आणि भरभरून प्रमाणात या आणि प्रतिसाद द्या कारण असे कार्यक्रम होत आहेत म्हणून आपलं म्युझिक आत्ता जिवंत आहे। त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की एन्जॉय करा, सगळे कार्यक्रम इथे होणार आहे। मी बाकी पण कलाकार, मला वाटतं साधनाताई पण आहेत, हां साधनाताईंचा पण झाला, इतके मोठे मोठे कलाकार सुद्धा आहेत आणि त्याच्यामध्ये एक माझा होता। मला खूप खूप आनंद झाला। थँक्यू सर। नमस्कार, मी गायक संगीतकार मंदार आपटे। आज 26 जानेवारी आपला प्रजासत्ताक दिन आणि त्यानिमित्त मी आज आहे मीरा भाईंदरच्या विहंगच्या स्टेजवरती, कल्चरल स्टेजवरती। आज मी आणि माझी अतिशय आवडती जवळची मैत्रीण गायिका केतकी माटेगावकर आम्ही दोघांनी मिळून बोलावं विठ्ठल हा कार्यक्रम सादर केला आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की पहिलंच वर्ष आहे पण हे इथे सगळा जो माहोल त्यांनी निर्माण केला आहे तो बघून हे ह्या संस्थेचं पहिलं वर्ष असं मात्र वाटलं नाही। पण जर कळलं आहे की हे पहिलं वर्ष आहे तर मला असं वाटतं की आता ही परंपरा इकडनं सुरू झालेली आहे आणि ही परंपरा अशी अविरत